नमस्कार अमरावती। रंगपंचमीचा आनंद क्षणात दुःखात बदलला। अमरावती शहरात रंगाच्या सणावर दुर्दैवी घटना घडली असून तलावात बुडून 19 वर्षीय युवकांचा मृत्यू झाला आहे। अनुज नितीन खळोकार वय 20 वर्ष तर कार्तिक प्रदीपराव राऊत वय 20 वर्ष दोघेही राहणार मुदलियार नगर असे मृतांची नावे आहेत। 3 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास मालेगाव भानखेडा रस्त्यावरील मातोश्री या वृद्धाश्रमाजवळ असलेल्या तलावात ही घटना घडली आहे। रंगपंचमी साजरी करण्याकरिता 8 मित्र दुपारी तलावाच्या परिसरात फिरायला गेले होते। त्यापैकी दोघांनी तलाव पाहून उड्या घेतल्या, मात्र बराच वेळ उलटून सुद्धा ते बाहेर आले नाहीत। घाबरलेल्या मित्रांनी तत्काळ बडनेरा पोलिसांना माहिती दिली। पोलीस उपनिरीक्षक सचिन माकोळे यांनी तत्काळ अग्निशमन दलासोबत संपर्क साधून त्यांची मदत मागितली। अग्निशमन दलाचे प्रेमानंद सोनकांबळे आणि सुनील काकडे यांनी फायर लॉरीसह घटनास्थळाकडे रवाना केली। गळ आणि दोराच्या साहाय्याने शोध कार्य सुरू करण्यात आले। सायंकाळ होत असल्याने आणि अंधार वाढत असल्याने शोध मोहीम कठीण ठरत होती। सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर जिल्हा शोध व बचाव पथकाची मदत घेण्यात आली। अखेर रात्री 10:30 वाजताच्या सुमारास दोन्ही युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले। मुदलियार नगर येथील 19 वर्षीय अनुज खेडेकर आणि मोतीनगर येथील 19 वर्षीय कार्तिक राऊत अशी मृतांची नावे आहेत। रंगाच्या सणावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे 2 कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे। उत्सव साजरा करताना सुरक्षितेची काळजी घेणे किती आवश्यक आहे याची ही हृदयद्रावक आठवण ठरली आहे। अमरावतीत रंगपंचमीच्या आनंदावर शोककळा पसरली आहे।